दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून पालखेड डावा कालव्यात पिण्याच्या पाण्यासाठी 1 जूनपासून आवर्तन सोडण्यात आलेलं आहे। या कालव्याच्या पाण्यात नाशिक येथील एक युवक पोहताना बुडाला असून या युवकाला शोधण्याचं शोधकार्य युद्धपातळीवर आपत्ती व्यवस्थापनाकडून सुरू आहे। हेमंत गोरक्षनाथ कडलक राहणार सातपूर नाशिक असं या युवकाचं नाव आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की सदरील युवक जोपूळ येथील त्यांच्या नातेवाईकांकडे आला होता। दुपारच्या सुमारास हा युवक पालखेड डावा कालवा जोपूळ हद्दीत पोहण्यासाठी गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडाला। त्याच्या साथीदारानं गोरक्षनाथला पाण्यात बुडताना पाहून आजूबाजूला आरडाओरडा सुरू केला, परंतु पाण्याचा वेग जास्त असल्यानं सदरील युवक सापडू शकला नाही। आज सकाळपासून चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथक सदरील युवकाचा शोध घेत आहेत। सदरील परिस्थितीवर स्थानिक प्रशासन, तलाठी तसेच वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व सुनील पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून आहेत। आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून त्या युवकाचा कसून शोध सुरू असून या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे। लवकरच सदर युवकाचा शोध लागेल असा विश्वास आपत्ती व्यवस्थापन पथकानं व्यक्त केला आहे।